वाढदिवस म्हटलं की बॅनर, केक आणि आतिषबाजी असा ट्रेंड पाहायला मिळतो. मात्र आज आपण पाहणार आहोत एक प्रेरणादायी आणि समाजाला दिशा देणारी बातमी. श्री खंडेराज बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था संचालित अनाथ आश्रम साबरा येथे एक वेगळाच उपक्रम पाहायला मिळाला. ॲडव्होकेट आकाश घोडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही दिखावा किंवा अनावश्यक खर्च न करता थेट अनाथ आश्रम गाठला. यावेळी त्यांनी आश्रमातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले, तसेच 1 क्विंटल गहू देऊन त्यांना मदतीचा हात दिला. समाजाचं काहीतरी देणं आपल्यावर आहे आणि ते योग्य पद्धतीने फेडलं पाहिजे याचं जिवंत उदाहरण त्यांनी घालून दिलं. या उपक्रमावेळी त्यांच्यासोबत त्यांची मित्रमंडळीही उपस्थित होती. आजच्या काळात वाढदिवस साजरा करण्याची ही साधी पण अत्यंत प्रभावी पद्धत समाजासाठी एक आदर्श ठरत आहे. नक्कीच अशा उपक्रमातून समाजाला सकारात्मक दिशा मिळते आणि युवा पिढीनेही यापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, मेहकर. संत मंडळी सुखी असो. आज आमचे आकाशभाऊ घोडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा अनाथाई खर्च न करता, इतर केक न कापता किंवा पोस्टरबाजी न करता त्यांनी हा चांगला उपक्रम आमच्या या श्री खंडेराज बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था द्वारा संचालित अनाथ आश्रम येथील 75 विद्यार्थ्यांकरता अन्नदान आणि अन्नदानाबरोबरच जे ज्ञानदान इथे मिळते, त्या ज्ञानदानाकरता जे काही शाळेचं साहित्य लागते ते साहित्य देखील त्यांनी उपलब्ध केलं. खरं तर त्यांचा जो आनंदाचा क्षण आहे तो या अनाथ आश्रमामध्ये येऊन त्यांनी त्या आनंद व्यक्त केला. त्याबद्दल आमच्या आश्रमाच्या वतीनं त्यांना कोटी कोटी धन्यवाद. आणि भगवंताच्या चरणी हेच मागणं मागितलं जाईल की असंच सत्कार्य त्यांच्या हातून घडो आणि द्यायच्या काही त्याच्या मनोकामना आहेत त्या पूर्ण भगवान परमात्मा निश्चितच केल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी. आपण आलात, कोटी कोटी धन्यवाद. या लक्षात द्या तुम्ही या मुलांचा सांभाळ. आज मी माझ्या वाढदिवसानिमित्त श्री खंडेराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था अनाथ आश्रम, जे आमचे सहदेव महाराज ठोकरे हे या अनाथ आश्रमामध्ये असलेल्या मुलांची आणि त्यांचे सर्व परिवार या मुलांची देखभाल करतो. मला वाटलं आज आपण वाढदिवसानिमित्त बॅनर वगैरे बाकीचा खर्च न करता हे जे अनाथ मुलं आहे यांच्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे आणि त्यांच्या उपयोगी अशा काही वस्तू असतील त्या त्यांना दिल्या पाहिजे. कुठलाही वाढदिवस त्या पद्धतीने साजरा न करता आमच्या सर्व मित्रमंडळींनी असं ठरवलं की आपण सहदेव महाराज यांच्या अनाथ आश्रम येथे भेट देऊन ते जे छोटे छोटे इथे 4 वर्षापासून ते जवळपास 18 वर्षापर्यंत मुलींचा आणि मुलींचा ते सांभाळ करतात. त्यातल्या बऱ्याच मुली ह्या जवळपास 18 मुली आहेत आणि बाकीची मुलं आहेत. आणि ते मुलं आज आम्ही इथे आले असता ते बाकीची मुलं याच्यासाठी कथेसाठी तिकडं वाचन करायसाठी गेलेले असल्यामुळे इथे काही मुलं उपस्थित होते. त्यांच्यासोबत आम्ही वाढदिवस साजरा केला आणि त्यांच्या उपयोगासाठी काही साहित्य आम्ही दिलं की त्यांना त्यांच्या अन्नाची याची वगैरे सोय झाली पाहिजे. त्यासाठी 1 क्विंटल गहू आणि बिस्किट आणि लहान मुलासाठी रजिस्टर, पेन, वही अशा वस्तू देऊन हा वाढदिवस साजरा झाला पाहिजे असं आमच्या सर्व मित्रमंडळीचं म्हणणं होतं. आणि आपण सुद्धा सगळ्यांनी या सहदेव महाराज यांना सहकार्य केलं पाहिजे. इथल्या अनाथ असलेल्या मुलांना त्यांना मदत झाली पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी येऊन इथे वाढदिवस साजरा केला पाहिजे. व्यर्थ खर्च न करता अनाथ मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. असा वाढदिवस आपण सगळ्यांच्या वतीनं नेहमी इथे येऊन साजरा केला पाहिजे. आणि या बाजूला त्यांनी राहण्याची व्यवस्था केलेली होती मुलांसाठी, पण ते मागच्या महिन्यात वारंवादनामुळे ते राहण्याची जी व्यवस्था होती ते सगळं कोलमडून पडलेलं आहे. त्यासाठी त्यांना मदत म्हणून ज्यांना जे जे अँगल असतील, शेअरसाठी पत्र असतील, असं ज्या ज्या वस्तू देता येतील त्या आपण वस्तू देऊन आपला वाढदिवस साजरा केला पाहिजे असं मी आवाहन करतो आणि थांबतो.